बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास। बातमी येते नांदेडच्या हदगाव तालुक्यातील कवाना येथे दत्तात्रय अनंतवार गेल्या 10 दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत। मराठा समाजाला दिलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे यासाठी ते आमरण उपोषण कवाना येथे करत आहेत। शासनाने मात्र आमरण उपोषणाची कुठलीही दखल न घेतल्यामुळे ओबीसी समाजातर्फे अनंतवार यांना पाठिंबा म्हणून हदगाव बंदची हाक देण्यात आली होती। हदगाव बंदला मात्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे। हदगाव बंद असल्यामुळे हदगाव पोलीस स्टेशनच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला होता। पाहूया ओबीसी बांधव काय म्हणालीत। महा 24 तास न्यूजसाठी महेंद्र धोंगडे, हदगाव। हदगाव तालुक्यातील कवाना येथे आमचे ओबीसी बांधव दत्तात्रय पांडुरंग अनंतवारजी जे आमरण उपोषणाला बसले होते त्यांना पाठिंबा म्हणून आज आम्ही संपूर्ण हदगाव बाजारपेठ बंदचं आवाहन केलं होतं। सर्व ओबीसी बांधवांनी, व्यापारी बांधवांनी आम्हाला खूप प्रतिसाद दिला, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। अनंतवार साहेबांचं मुख्य मागणी अशी आहे की जी मराठा समाजाची ओबीसी समाजामध्ये घुसखोरी होत आहे ती घुसखोरी त्वरित थांबली पाहिजे। गरीब मराठा समाजाला आरक्षण भेटावं अशी आमची मनोमन इच्छा आहे। संपूर्ण महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांची इच्छा आहे, पण आमच्या तटातून नको, आमच्या भागीदारीतून नको, ही आम्हाला आमची शासनाला विनंती आहे। आम्हाला खरं तर सर्व ओबीसी समाजाला एकतर एक उठून सर्वांनी एक राहणं आवश्यक आहे। त्याचबरोबर या हदगाव तालुक्यातले लोकप्रतिनिधी जेवढे काही आहेत आम्हाला त्यांना सुद्धा सूचना करायची आणि या ठिकाणी आज शपथ घ्यायची आहे की ज्यांना ज्यांना फक्त आमचं मतदान पाहिजे, पण आमचा माणूस त्या ठिकाणी ओबीसी साठी त्या ठिकाणी मरण्यास तयार आहे। शेवटचा क्षण त्या माणसाचा चालू असताना सुद्धा यांना अजूनही जाग आलेली नाही, पण आम्ही या सर्वच लोकांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांना यांची जागा दाखवून देऊ। त्याचबरोबर मी पोलीस प्रशासनाचा सुद्धा मनातून आभार मानेल की काही सर्किट डोक्याच्या लोकांनी काल आमचं आंदोलन बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता, त्या लोकांना त्यांनी अटक केली आणि हा आंदोलन या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कसं होईल याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले। आज हदगाव येथे ओबीसी समाज बांधव खूप चांगल्या याच्याने प्रतिसाद मिळाला आहे आणि आज हदगाव तालुक्यातील कवाना येथे दत्तात्रय अनंतवार काका आज 10वा 11वा दिवस असून शासन त्यातली कुठली दखल घेत नाही आणि ओबीसी बांधव ज्यावेळेस मराठा आरक्षण भेटावं असं मराठी समाजाने निघाले होते त्यावेळेस ओबीसी बांधव त्याच्या सोबत होता। आता आज त्यांनी आमच्या गटातलं जे आरक्षण, आमच्या ओबीसीतून जे आरक्षण मागतात ते म्हणून त्यांच्या विरुद्ध जाण्याचं कारण आम्हाला आलेलं आहे आणि जे मोठा हे आज आंदोलन चालू आहे याला फक्त शासन जबाबदार आहे। जे काही करेल ते शासन करेल, आपण काही करत नाही। जे खऱ्या कुणबी प्रमाणपत्र आहेत ते त्यांना द्यावं, खोटं खाडाखोड करून कुठलंही प्रमाणपत्र देऊ नये। आम्ही पण महिला आहोत, आम्हाला पण आरक्षण फक्त सांगण्यापुरतं आहे। तरी माझी शासनाला एवढीच विनंती आहे की जे दत्तात्रय अनंतवार काका एवढे 65 वर्षाचे त्यांनी समाजासाठी उपोषण मांडलेलं आहे, अन्नाचा कण पण त्यांच्या पोटात नाही आज तरी। आणि एक मी खंत करू शकते की हदगाव नांदेड जिल्ह्यामध्ये जे पालकमंत्री साहेब आले होते त्यांनी येऊन जर भेट दिली असती तर त्यांना काही फरक पडला नसता। मात्र ओबीसी बांधवांना कुठतरी कमी समजण्यात चाललेलं आहे आणि याला सगळं शासन जबाबदार आहे, मला एवढं वाटते।